पोलीस अत्याचाराच्या आरोपावरून सराफ संघटना आक्रमक, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी. कोतवाली पोलीस ठाण्यातील कथित कस्टोडियल टॉर्चर, बेकायदेशीर ताबा व अमानुष मारहाणीच्या गंभीर आरोपावरून सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य आक्रमक झाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेश सुरेश बुराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी कोतवाली पोलीस ठाणे अहिल्यानगर येथे तपासाच्या नावाखाली कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करत एका सराफ व्यावसायिकास बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारण विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाईक व समिती सदस्यांनाही पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच खोटे गुन्हे दाखल करू व गोळ्या घालू अशा गंभीर धमक्या देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणात जखमींचे वैद्यकीय अहवाल, साक्षीदार तसेच कॉल रेकॉर्ड्स उपलब्ध असल्याचा दावा समितीने केला आहे. दरम्यान कोणताही ठोस पुरावा नसताना संबंधित व्यावसायिकाकडून अंदाजे 200 ग्रॅम सोन्याचा माल जबरदस्तीने वितळवून रिकव्हरी दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे संबंधित पोलीस अधिकारी व त्यांच्या सहकार्यावर खंडणी उकळणे, बेकायदेशीर ताबा, कस्टोडियल टॉर्चर, संविधानिक अधिकारांचे उल्लंघन तसेच वर्दीचा गैरवापर केल्याचे आरोप करण्यात आले असून या प्रकरणाने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. या संदर्भात 17 एप्रिल रोजी अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून 2 दिवसात कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे बुराडे यांनी सांगितले. संजय बुराडे सोने. मी कोतवाली पोलीस स्टेशनला गेलो असता पाहुण्यांना घेऊन आले म्हणून मी तिथे गेलो. काय झालं याची चौकशी करत होतो. तर चौकशी करत असताना मी त्यांच्याशी आम्ही बोलत होतो. बोलत असताना फक्त पाहुण्यांना विचारलं मी फक्त तुम्हाला मारहाण झाली का, तेव्हा मला फुल मारलं आणि मला त्यांनी सोन्याची कबुली करून घेतली मारून. तर मी हे आमच्या अध्यक्ष यांना सांगत होतो. सांगत असताना त्यांनी आमच्यावर लगेच तेवढ्या याच्यात म्हणले चला रे यांना बी घ्या आतमध्ये, आणि आम्हाला आतमध्ये घेऊन एवढी अमानुष्य मारहाण केली. तर मी त्यांना 4 वेळेस सांगत होतो माझं स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन झालं साहेब, मला बसता येत नाही नीट, मला उठता येत नाही. तर त्यांनी मागून माझे ते म्हणले काय नव्हतं माधुरचोत तू मेला तर मेला म्हणले. काय बरोबर मागून माझ्या स्पायनल कॉर्डच्या ऑपरेशनच्या तिथं बुक्क्या मारल्या. आणि नंतर आम्हाला पाणी मागितलं तर आम्हाला म्हणले मूत प्या म्हणले, पाण्याऐवजी तुम्हाला मूत देतो म्हणले प्यायला. तुम्ही चोट्टे थांबटेत, हा समाजाची मुठभर समाज आहे, तुम्ही आमचं काय झाडवाकडं करणार आहे. फार खालच्या दर्जामध्ये जातीवरती शिव्या दिल्या त्या. तुमची प्रमुख मागणी काय आहे? आमची प्रमुख मागणी आम्हाला न्याय देण्यात यावा हीच प्रमुख मागणी आहे. ओके तुमच्या हा सर. ओके नमस्कार, मी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती प्रदेशाध्यक्ष उमेश बुराडे बारामती. आपल्या कोतवाली पोलीस स्टेशन येथील DBचे PSI आणि DBची त्यांची टीम यांनी गुन्हा रजिस्टर नंबर 238/26 यामध्ये तपास करत असताना गोदेगाव येथील सराफ, भागवतची आदापुरे तसेच आपल्या तपास करत असताना SOPचं केलेलं उल्लंघन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या असणाऱ्या गाईडलाईन्स याचं केलेलं उल्लंघन, तसेच आपल्या संविधानिक अधिकाराचं केलेलं उल्लंघन आणि चोरीचा तपास करत असताना या सर्व बेकायदेशीर कारवाई करून ज्या पद्धतीने खंडणी सदृश्य म्हणजे सराफाला वेटिंग करून मारहाण करून त्यांच्या मुलाला त्याचं सोनं आणायला लावणे इथपर्यंतची चुकीची कारवाई करून जे काही सोनं रिकवर केलेलं आहे, जे सोनं चोरीचं नसून ते त्यांच्या दुकानातील विक्रीचं सोनं आहे, जे सोनं त्यांनी GST भरून घेतलेलं आहे, म्हणजे स्टोलन प्रॉपर्टी जर त्यांच्याकडे असेल तर ती रिसीव्ह करणं हा पोलिसांचा अधिकार आहे. तो त्या कारवाईबद्दल आमचं दुमत नाही, परंतु जी कारवाई